नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। महाराष्ट्राची खबर बातमीमध्ये आपलं सगळ्यांचं। हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील गोडीकान या गावाने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे। ज्या घरात शौचालय नाही त्या घरात मुलगी द्यायची नाही असा निर्णय पंचायतीमध्ये घेण्यात आलाय। हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले। पंचायतीने घेतलेल्या या निर्णयाची दखल घेत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही ट्विटरवरून त्यांचं अभिनंदन केलंय। पंचायत अधिकारी म्हणाले की आमच्या गावात सर्व घरांमध्ये शौचालय आहे। आम्ही हा निर्णय घेतला जेणेकरून इतर गावातील पंचायतीही आम्हाला प्रेरित होऊन हा निर्णय घेतील। मैं रिश्तों करा लड़कियां को तो भट्ठे करा जठे अच्छी सुरक्षा हुए कोई लड़कियां काल परेशान ना हुए आपकी बाहर ना जाना पड़े। लड़कियों को बाहर जाना पड़े, ये सुबह है शाम है तो वो सुरक्षा कहाँ रहेगी। इसलिए हमने एक कदम उठाया है, हर घर में शौचालय है। हम लड़की की शादी वहीं करेंगे जिस घर में शौचालय होगा। जिस घर में शौचालय नहीं होगा हम हमारी लड़की का रिश्ता उस घर में नहीं करेंगे, शादी नहीं करेंगे। मुझे बहुत खुशी होती है जब हमारी सुरक्षा के बारे में इतना सोचा जा रहा है। मेरा खुद का अगर रिश्ता हो तो मैं यही चाहती हूँ कि उनके घर में भी शौचालय हो और शौचालय के प्रति उनकी सोच अच्छी होनी चाहिए। भाईंदर इथं बनावट नोटा प्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 1.5 लाख रुपयांच्या बनावट नोटा तसंच शस्त्र ताब्यात घेण्यात आले। यातील 4 आरोपी मीरा रोड इथल्या नयानगर भागात राहणारे आहेत तर एक आरोपी अंधेरी इथं राहणारा आहे। हे आरोपी भाईंदर इथल्या गोल्डन नेस्ट जवळ बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून या आरोपींना अटक केली। हे सर्व आरोपी मौज मजा करण्यासाठी गोव्याला निघाले होते, त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली। यातील मुख्य आरोपी त्यांच्या वडिलांना या बनावट नोटा दिल्या होत्या, त्याचा पोलीस सध्या शोध करत आहेत। हमको फेक नोट करेंसी का कुछ इन्फॉर्मेशन था। हमने नाकाबंदी में गोल्डन नेस्ट में 5 आरोपी को हमने रेड हैंड पकड़ा है। तो हमने गुना दाखिल किया, नवगर पुलिस स्टेशन के टीम ने उनको पकड़ा। नवगर पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुआ 244/18 सेक्शंस IPC 489 ABC। तो उसने हमने इंट्रोगेशन शुरू किया कि ये खोटा नोट कहाँ से आए, उसका सोर्स क्या है, मेन जो प्रिंटिंग हुआ है उसका सब हमने इंट्रोगेशन शुरू किया। हमको 5 दिन कस्टडी भी मिला। आज शनिवार तक हमको कस्टडी मिला है। तो उसमें यही आता है कि फैज़ल हजरिस शेख जो मेन आरोपी है उसको हमने इंट्रोगेशन करने के बाद उसका हाउस सर्च वगैरह किया। नवगर पोलिसांनी बनावटी नोटा प्रकरणी 5 आरोपींना अरेस्ट केले आहे। त्यातला मुख्य आरोपी अजूनसुद्धा फरार आहे। नवगर पोलीस त्याची तलाश करत आहेत। नवगर पोलिसांचं असं म्हणणं आहे की या सर्व बनावटी नोटांचं प्रकरण आंतरराष्ट्रीय गृहाशी असू शकतं, त्याची ते चौकशी करत आहेत। अनिकेत देशमुख, महाराष्ट्र वन। मीरा भाईंदरमध्ये मराठी पाट्याच्या मुद्द्यावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेनेने आज मीरा रोड येथील हाटकेश GCC क्लब येथे शिवसेनेचे शाखा प्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलं आहे। येथील दुकानाच्या इंग्रजीतील अक्षरांना काळं फासलत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मराठी पाठ्यांबाबत 30 जुलै ही डेडलाईन दिली होती। येथील शिवसैनिकांनी 8 दिवस अगोदर दुकान मालकांना मराठी पाट्यांबाबत सूचना दिल्या असूनही शिंदे यांनी सांगितले, त्यामुळे आजपासून हे आंदोलन करत असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये हा पहिल्यांदा सर्वप्रथम मराठी मुद्दा हा शिवसेनेने घेतलेला आहे। हे तुम्हाला पण माहिती आहे। महाराष्ट्राची मातृभाषा ही आपली मराठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे व्यापारी जे दुकानदार आहेत तिथे आपली मराठी पाठी लागली पाहिजे आणि मराठीचा मुद्दा हा सर्वप्रथम शिवसेनेने घेतलेला आहे। त्याचाच पुनरुच्चार करून पक्षप्रमुख मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आदेश दिले होते, 1 महिना झाला आपल्याच वृत्तवाहिन्यांद्वारे आदेश दिले होते की 30 तारखेपर्यंत मी तुम्हाला डेडलाईन देतो। सर्व ठिकाणच्या मराठी जे हिंदी इंग्लिश जे काय पाठ्या आहेत त्या मराठीमध्ये झाल्या पाहिजेत। त्याचा साहेबांचा आदेश आला। त्याच्यानंतर आमच्या इथले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की 30 तारखेपर्यंत सर्व दुकानदारांना आदेश द्या की बाबा तुमच्या मराठी पाठ्या 30 तारखेपर्यंत करून घ्या। जर नाही केले तर आम्हाला आमच्या शिवसेना पद्धतीने आम्हाला काय गोष्टी कराव्या लागणार, त्या पद्धतीने आम्ही असे काय फासलेलं आहे। माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की आज बघा तुम्हाला घरोघरी जाऊन प्रत्येक दुकानाला जाऊन सांगितलं की बाबा तुम्हाला 30 तारखेपर्यंत मी टाइम देतो, तुम्ही 30 तारखेपर्यंत तुमच्या मराठी पाट्या जे आपली इंग्लिश पाट्यात हिंदी पाट्यात आपण महाराष्ट्रामध्ये राहता, महाराष्ट्रामध्ये राहत असताना
झाले ना, मराठी भाषेचा आदर करणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्यांनी नाही केलं, त्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं. आणि यापुढे अजूनही सांगतो, ज्या ज्या दुकानदारांच्या पाट्याला मी काळे फसलेल्या मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी फासलेले आहे, जर अजून मी 8 दिवसाचा तुम्हाला टाइम देतो, 8 दिवसामध्ये जर मराठी पाटी मराठी नाव जर पाटीवरती नाही आलं तर पुढच्या वेळेला तुमचा बोर्ड पूर्ण फाडला जाईल. आणि तुम्हाला आदेश देतो. गणपती उत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणपती उत्सवाचे आरक्षण सुरू झाल्या फुल झाले होते, त्यामुळे अनेकांना वेटिंग लिस्टवर समाधान मानावे लागले होते. आता कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत, त्यामुळे ज्यांना रेल्वेचे आरक्षण करता आलेले नाही त्यांना आरक्षण करता येणार आहे. दरम्यान 30 जून 2018 पासून प्रवाशांना ऑनलाईन आरक्षण उपलब्ध असेल. गणपती उत्सवाला नेहमी गर्दी होते, तसेच यावर्षीचे आरक्षण फुल झाल्याने मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. बुलेटिनमध्ये आत्ताच एक ताजी बातमी समोर येते. साक्रीच्या राईनपाडा गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त ग्रामस्थांकडून मारहाण केल्याचं प्रकरण समोर येतोय. 5 जणांना खोलीत डांबून मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. एका खोलीत 5 जणांना डांबून त्यांची निर्गुण हत्या झाल्याची माहिती समोर आलेली आहे. साक्रीच्या राईनपाडा गावातील हा धक्कादायक प्रकार. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुलं चोरणारी टोळी समजून गावकऱ्यांनी जमावाला मारहाण केल्याचं समजून आलंय. राईनपाडातील धक्कादायक घटना. संतप्त ग्रामस्थांकडून मारहाण केल्याचं प्रकरण समोर येते. एकाच खोलीत 5 जणांना डांबून त्यांची निर्गुण हत्या झाल्याचं समोर आलंय. साक्रीच्या राईनपाडा गावातील ही धक्कादायक घटना. घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलंय. मुले चोरण्याची टोळी हा संशय ग्रामस्थांनी त्यांच्यावर उपलब्ध केला होता. त्या 5 जणांना खोलीत डांबून मारहाण केल्याची माहिती समोर येते. राईनपाडा गावातील ही घटना. खोलीत 5 जणांना डांबून मारल्याने मुलं चोरण्याचा संशय त्यांच्यावर होता. आपण पाहू शकता देशभरात पसरून संशयाचं मानगुटीवर बसले आणि धुळ्यात ही घटना घडलेली आहे. राईनपाडा गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार समोर येतोय. एका खोलीत 5 मुलांना डांबून त्यांची निर्गुण हत्या करण्याची माहिती समोर आलेली आहे. साक्रीच्या राईनपाडा गावातील ही धक्कादायक घटना. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मुलं चोरणारी टोळी असं समजून गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली आहे. संतप्त ग्रामस्थांकडून मारहाण करण्यात येते. या 5 जणांवर मुलं चोरण्याचा संशय होता. मुलं चोरण्याची टोळी समजून या 5 जणांना डांबून त्यांच्यावर भरघोस मारहाण करण्यात आली आहे.
राईनपाडा गावातील ही धक्कादायक घटना, संतप्त ग्रामस्थांकडून 5 मुलांना मारहाण करण्यात आली आहे। मुलं चोरणारी टोळी असा संशय त्यांच्यावर होता। साक्रीच्या राईनपाडा गावातील ही धक्कादायक घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झाले आहेत। मुलं चोरणारी टोळी समजून त्या मुलांना मारहाण करण्यात आली आहे। राईनपाडातील धक्कादायक ही घटना, संतप्त ग्रामस्थांकडून या मुलांना मारहाण करण्यात आली आहे। आमच्यासोबत महाराष्ट्र वनचे मुख्य संपादक विश्वास देवकर सर आहेत। सर, काय सांगाल या प्रकरणाबाबत? प्राजक्ता, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संशय असं पिशाच्च लोकांच्या डोक्यावर बसलं की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे। धुळे जिल्ह्यातलं साक्री तालुक्यातलं हे गाव आहे राईनपाडा नावाचं आणि तिथे काही तरुण, काही युवक गावामध्ये आलेले होते। ते युवक म्हणजे मुलं चोरणारी टोळी आहे असा संशय काही जणांना आला आणि काही तरुण त्या टोळक्याच्या मागं धावले। ही 4-5 मुलं होती, त्यांच्या मागे जेव्हा जमाव धावू लागला आणि तो आवाक्याबाहेर गेला, आवरण्याच्या बाहेर गेला, त्या जमावाकडून त्या मुलांना मारहाण झाली। मारहाणीनंतर जमाव जेव्हा आवाक्याच्या बाहेर गेला तेव्हा त्या मुलांना एका खोलीत नेण्यात आलं, पण तरीही हा प्रकार थांबला नाही। त्या खोलीत डांबून ठेवल्यानंतरही मारहाणीचा प्रकार सुरू होता आणि त्या मारहाणीमध्ये या मुलांना जीव गमवावा लागलेला आहे। परप्रांतातून आलेली ही मुलं दिसत आहेत, बाहेरच्या परिसरातून, बाहेरच्या गावांमधून ही मुलं त्या भागामध्ये आलेली होती आणि गावातल्या लोकांना असं वाटलं अलीकडच्या काळामध्ये जे वारंवार प्रकार घडत आहेत, अगदी परवाही नंदुरबारमध्ये अशीच घटना घडली होती आणि ते तर लोकप्रतिनिधी होते, नगरसेवक होते आणि त्यांना बेदम मारहाण झालेली आहे। नंदुरबारमध्ये गेल्या शुक्रवारीच घडलेल्या त्या घटनेनंतर लगतच्या धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यातलं हे जे राईनपाडा गाव आहे तिथं हा गंभीर प्रकार घडलेला आहे। संतप्त झालेला जमाव, बेफाम झालेला जमाव हा जीवघेणा हल्ला करतो आणि 5 जणांचा बळी घेतो अशी दुर्घटना घडलेली आहे। संतप्त प्रकार हा आहे, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। लोकांच्या मनामध्ये वाढत चाललेला संशय हा माणुसकीला काळीमा फासणारा असंच म्हणेल मी। संतप्त झालेला जमाव जेव्हा बेफाम होतो आणि तो समजून घेऊ शकत नाही की हे लोक नेमके कोण आहेत, तपास करू शकत नाही, शहानिशा करू शकत नाही, बेफाम होऊन तो लोकांच्या हत्या करायला धजावतो आहे आणि एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसरीकडे पोलीस आणि प्रशासन मात्र, सरकारी यंत्रणासुद्धा उदासीन आहे की काय असं म्हणावं अशी परिस्थिती दिसते आहे। नंदुरबारच्या पाठोपाठ धुळे जिल्ह्यात झालेला हा जो आजचा प्रकार आहे त्यामुळे तर अतिशय चिंता वाटावी असं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्येही अशा घटना झाल्या होत्या, मराठवाड्यात मारहाणीचे असे प्रकार झालेले आहेत आणि त्या पाठोपाठ संशयाचं हे पिशाच्च नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः जीवघेणे हल्ले करताना आपल्याला दिसतं आहे। माणसं बेफाम होताना दिसतंय। आता या बाबतीत पोलीस काय नेमकी भूमिका घेत आहेत, पोलीस कसे गुन्हे दाखल करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या अशा संतप्त जमावावरती काय कारवाई होते आहे हेही पाहावं लागेल। परंतु अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे। एखाद्या गावामध्ये रोजीरोटीच्या लढ्यासाठी येणारे लोक असू शकतात, एखाद्या गावामध्ये बाहेरचे लोक येणं हे बेकायदा असूच शकत नाही। आपल्या राज्यघटनेनं कोणालाही देशभरात कुठेही जाण्याची परवानगी दिलेली आहे, पण अलीकडच्या काळात मात्र असं घडताना दिसतंय। लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीतीसुद्धा गैर नाही। लहान मुलं पळवण्याचे प्रकार ग्रामीण भागामध्ये गेल्या काही काळात वाढलेले आहेत आणि त्यामुळंच प्रत्येक गावामध्ये अलीकडच्या काळात जे दिसतंय की गावातली जाणती माणसं दहशतीखाली वावरत आहेत आणि गावातली तरुणाई बेफाम होताना दिसते आहे। त्या बेफामपणाचे बळी धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात राईनपाडा गावात आपण आज पाहतो आहोत। 5 जणांना संतप्त जमावाकडून जो
मारहाण झाली, आवाक्याबाहेरची मारहाण झाली, बेफाम मारहाण झाली, त्या बेफाम मारहाणीचे 5 बळी आज धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात गेलेले आहेत. प्राजक्ता, धन्यवाद सर दिलेल्या एकंदरीत माहितीबद्दल. साक्रीच्या राईनपाडा गावातील ही धक्कादायक घटना. 5 मुलांना खोलीत डांबून त्यांची निर्गुण हत्या झालेली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून जमावानं त्यांना मारहाण केलेली आहे. साक्रीच्या राईनपाडा गावातील ही धक्कादायक घटना आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत. माणुसकीला अगदी काळीमा फासणारी ही घटना. गेल्या काही दिवसांपासून अशा घटना वारंवार समोर येत आहेत. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.